हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग। आज गणपती बाप्पाचा आपला शेवटचा दिवस, तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या शिप्रा ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर आज आपले गणपती बाप्पाचं विसर्जन आहे। तर आज सकाळी आम्हाला खूप कामं पण आहेत, जेवण पण दाखवणार आहे मी तुम्हाला या ब्लॉगमधून, कसं आम्ही काय काय जेवायला केलेलं आहे ते। आणि थोड्याच वेळात सगळे जेवायला पण बसतील। जेवण सगळं आटपलेलं आहे, ऑलरेडी झालेलं आहे, मोदक झालेले आहेत, ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला। आणि आज गणपती बाप्पा आपले निघणार आहेत। आज काल गौरी माता आलेल्या आहेत, त्यांची आई आलेली आहे त्यांना घ्यायला, त्यामुळे ते निघालेले आहेत आज। तर आमचं पण संध्याकाळी विसर्जन आहे, तर तेही तुम्हाला या ब्लॉगमार्फत माझ्या बघायला भेटणार आहे। तर चला, तर आता सगळ्यांना जेवण वाढायचं आहे। तर जेवण वाढताना काही मी व्हिडिओ काढणार नाही, कारण की सगळी घाई असेल, पाहुणे सगळे बसलेले आहेत, माझी वाट बघताय। सो ते काही मी शूट करणार नाही, कारण की याआधी सगळं दाखवलंच होतं। सारखं काय ना तेच दाखवणार। पण गणपती बाप्पा आज निघणार, पण आता 7 दिवस कसे गेले कळले नाही। गणपती बाप्पा आज निघणार, तर आज घर खाली होणार असं वाटते आता। तर आहे थोडंसं इमोशन, काही हरकत नाही। तर चला, तर आपण आता डायरेक्ट मी सगळ्यांना जेवण वाढते आणि तुम्हाला दाखवणार आहे। जेवण छोट्या टोपांमध्ये मी काढून घेतलेलं आहे, ते पण तुम्हाला मी दाखवते, मोदक दाखवते, सगळं काही दाखवते। चला आता मी तुम्हाला दाखवते आज आम्ही काय जेवण केलेलं आहे। आज गणपती बाप्पाचा 7वा दिवस आहे। आज आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे। सो दॅट आम्ही आज बनवलेली आहे साधं वरण, इथे आहे भरलेलं केळं, इथे आहे हिरव्या वाटाण्याची भाजी, ही आता छोट्या टोपात मी सगळं जेवण काढलेलं आहे। आणि इथे आहे बारीक मेथीची भाजी। आता असा आहे आजचा गणपती बाप्पाच्या नैवेद्याचा बेत। आणि मोदक पण आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवते। आणि हे आहेत मोदक, नैवेद्य पण दाखवलेलं आहे मी गणपती बाप्पाला। बघा किती छान झालेत माझे मोदक, सुंदर असे गरमागरम मोदक आहे। आणि हा बाकीचा सगळा नैवेद्य मी पण आता दाखवलेला आहे गणपती बाप्पाला। मोदक पण आहे, सगळं आहे। आणि इथे कोशिंबीर पण बनवलेली आहे, पापड पण तळलेले आहेत, मी दुसऱ्या पिशवीत ठेवलेले आहेत। असा आहे छानसा बेत। तर आता मी तुम्हाला संध्याकाळचं पण दाखवणार आहे विसर्जनाचं। तर चला, आपण भेटूया आता संध्याकाळी। जय गणपती बाप्पा मोरया। आमच्या गणपती बाप्पाची उत्तर पूजा चालू झालेली आहे। नैवेद्य दाखवलेला आहे गणपती बाप्पाला। नैवेद्य दाखवत आहेत। श्री पार्थिव महागणपते नमः। नैवेद्यार्थे खाद्यं नैवेद्यं समर्पयामि। जय गणपती बाप्पा मोरया। दुर्वा आहेत का थोड्या? हो, खिडकी आहे। सगळे गणपती विसर्जनसाठी जमलेले आहेत। थोड्याच वेळात आम्ही आमचा गणपती विसर्जन करायला निघणार आहोत। सगळे छानपैकी तयार झाले। गणपती बाप्पा हे ना काय पाहिजे? तिथे ठेव आता गणपती, तिथे नको ठेवू। काका
आमचे गणपती बाप्पा निघालेले आहेत घरातून. जय श्री गणेश. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. नारळ वगैरे आईंकडे मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 मोरया रे बाप्पा मोरया. मोरया भाऊ दा. गणपती बाप्पा मोरया. संतोषाला बोलव. ए संतोष बस इकडे मागे. जय पीछे बैठो. गणेशा. जय श्री गणेश. गणपती बाप्पा. नाही नाही 1 जण राहील ना अजून गाडी असं म्हणणं आहे. हो वरून वरून पुढे गाडीमध्ये आमचा गणपती बाप्पा चाललेला आहे. नाही आला हा. आपण उतरूया ना पुढे. गणपती बाप्पा. पुढे पुढे उतरूया. थांबा थांबा आम्ही इथे उतरवतो. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. आम्ही आता गणेश घाटावर निघालेलो आहोत. पोचलोच आहोत गणेश घाटावर गणपती विसर्जनसाठी. आमचा गणपती बाप्पा पुढे गाडीमध्ये आहे. ते पण मी तुम्हाला दाखवलंय. चला आता बघूया तिथे गणपती बाप्पा आमचा घाटावर गणेश घाटावर पोहोचलेला आहे. इथे सगळ्यांचे गणपती बाप्पा विसर्जन करायला आलेले. सगळेजण गणेश विसर्जन करायला आलेले आहेत. इथे सगळी सोय केलेली आहे बघा. सगळेजण आलेले आहेत गणेश विसर्जन. मोबाईल जय
गणपती बरोबर गौरी विसर्जन सुद्धा आहे आज. सगळे लोक गौरी सुद्धा घेऊन आले. गणेश घाट आहे. हो, चप्पल काढायला, चप्पल काढा. आम्ही सगळेजण इथे उभे आहोत गणपती विसर्जनसाठी. हे विधी विधी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. कचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. आम्ही गणेश घाटावर आहोत. बघा सगळे ये. आमचा गणपती बाप्पा विसर्जन झालेला आहे. नमस्कार. राहीन होता राहीन. चला. राहीन होता म्हणून तरी सगळ्यांना बाजूला गेला. राहीन होता म्हणून तरी सगळ्यांना बाजूला. गणपती बाप्पा नीट कर ना जरा तोंड. आता आम्ही घरी निघालो आहोत गणेश घाटावरून. सगळ्यांचे गणपती बाप्पा विसर्जन. तर मंडळी, चला आता हा व्लॉग मी इथेच संपवते आहे. कारण आता सगळे आम्ही जेवलो पण आहोत, खूप दमलोय पण आहे. सगळे पाहुणे पण आपापल्या घरी गेलेले आहेत. नणंदबाई आल्या होत्या, त्या पण गेल्या घरी आत्ताच. सगळेजण मस्तपैकी पोटभर अगदी जेवले आणि आता सुस्ती फार आलेली आहे. अजून गणपती विसर्जन होतंय, वाजतंय बाहेर गणेश घाटावर. इथून जवळ आहे गणेश घाट आमच्या इथून. तर तो वाजतायत, बँड वाजतोय, तो ऐकायला येतो, फटाके वाजतायत. तो म्हणजे लोक अजूनपर्यंत विसर्जन चालू आहे लोकांचं 7 दिवसांच्या गणपतीचं. तरी यावर्षी गणपतीला म्हणजे 7 दिवसाच्या गणपतीला गर्दी नव्हती विसर्जनला. कारण की कसं 5 दिवसाचे गणपती विसर्जन झाले होते ना, म्हणून. तर आता आम्ही गेलो तो अजिबात एवढी गर्दी नव्हती. गणेश घाटावर होती गर्दी, पण रोडला अजिबात गर्दी नव्हती. तर त्याच्यामुळे काय आम्ही पटकन, आणि आम्ही चालत गेलोच नाही यावर्षी. 2 रिक्षा होत्या आमच्या आणि आमची गाडी होती. गणपती बाप्पाला गाडीत बसून आम्ही नेलं. दरवर्षी गाडीत बसूनच घेऊन जातो गणपती बाप्पाला आम्ही विसर्जन करायला. आणि येताना सुद्धा आमचा गणपती गाडीत बसूनच येतो. अशीच गणपती बाप्पाची कृपा आमच्या फॅमिलीवर, आमच्या कुटुंबावर सदैव राहो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि गणपती बाप्पा पुढच्या वर्षी तुम्ही नक्की लवकर या. आणि असे 7 दिवस या. 7 दिवस हे कसे गेले ना ते समजलंच नाही आम्हाला. इतके बिझी होतो, इतके पाहुणे सगळे. परत 3ऱ्या दिवशी आमची पूजा होती सत्यनारायणाची, तेही तुम्हाला मी व्लॉगमार्फत दाखवलं. आणि मग नंतरचे 4 दिवस पण जागरण केलं नाही. काल रात्री आम्ही फक्त जागरण केलं होतं. ते पण काय फार तर 1-1:30 वाजेपर्यंतच. कारण की आता काही जागरण होत नाही पहिल्यासारखी, खूप दमायला होतं, म्हणून जागरण एवढं केलं नाही. पण काय हरकत नाही, मुलांनी खूप मजा केली, त्यांच्यासाठी करायला हवंय. तर चला, असंच गणपती बाप्पा पुढच्या वर्षी पण आपल्या घरी आनंदाने येऊन आणि आपल्या सगळ्यांना त्यांचा आशीर्वाद सतत मिळत राहो, हीच त्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे माझी. गेलेत आज गणपती बाप्पा घरातून, पण घर खूप खाली झालंय. अगदी पाहुणा आला आणि गेला काय असं झालंय. अगदी खूप घर अगदी शांत झालंय. पाहुणे पण सगळे नातेवाईक पण गेले आणि आणि गणपती बाप्पा पण. त्याच्यामुळे काही हरकत नाही. आता येईलच पुढच्या वर्षी परत गणपती बाप्पा येतील आपल्या घरी, मग आपण पुन्हा सगळेजण खूप मज्जा करू. तर चला, तर मग मी पण खूप दमले आता. आणि आता काय जास्त बोलत नाही बसत, झोपते आता. खूप दमलेली आहे. आवरले आत्ताच, सगळं जेवलो बिवलो आणि सगळं भांडी वगैरे सगळं आवरून झाले आणि आता झोपणार आहे. आणि आता मी बहुतेक उद्या सगळं आवरलं आमचं डेकोरेशन वगैरे का मी माझ्या माहेरी जाणार आहे. माझ्या माहेरी पण 10 दिवसाचे गणपती असतात ना, म्हणून तिकडे जाणार आहे. तर जमलंच तर मी तिथूनचाही व्हिडिओ काढेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचेन. चला तर मग जास्त काही बोलत नाही, पुन्हा भेटू आपण नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. शुभरात्री. हर हर महादेव. जय भोलेनाथ, जय शंकर. गुड नाईट.